या परिवाराला म्हणावं द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे की हा परिवार सुशिक्षित जरी असला तरी शिकलेले जरी असले तरीही संस्कृती जोपासून खऱ्या अर्थानं जुन्या रूढी परंपरा बाजूला सारून ही पवित्र परंपरा त्यांनी या ठिकाणी उभा केली की आपल्या आईच्या अस्थी कुठंतरी गंगेत नेऊन विसर्जित करण्यापेक्षा स्वतः या ठिकाणी आपल्या दारामध्ये अस्थि विसर्जन केल्या त्या ठिकाणी दशक्रिया विधी सगळा विधी त्या ठिकाणी पार पाडून आईच्या नावानं सुंदर असं एक आम्रवृक्षाचं झाड त्या ठिकाणी लावलं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या निमित्तानं आईचं रोज दर्शन आहे आणि आईची सेवा आपल्या हातून घडते ही परंपरा अतिमहत्वाची काटीकर या ठिकाणी हे परंपरा जोपासतात महाराष्ट्रानं सुद्धा ही परंपरा जोपासणं अतिशय गरजेचं आहे म्हणून या परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो अपुल्या माहेरा जाई अपुल्या माहेरा
कर
मॉनिटरला दे आवाज. हरी आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. करुणी सिद्ध मूळ सावले भातुके, हेती दिसे एके न्यावयासी. त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. तुका म्हणे आता येतील न्यावया, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. श्री संताची या माथा चरणा, श्री संताची या माथा चरणा, श्री संताची या माथा चरणा, श्री संताची या माथा चरणा. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो संभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उतरी वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास. विढलो आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पाचचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी वैकुंठ गमन या प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जीवाचा स्वस्वरूपाकडे कशा पद्धतीने ओढाय याचं एका सासर वासनीचं रूपक करून केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विढल अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थोदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र काटी नावाचे हे गाव आणि या काटी नावाच्या गावामध्ये आपल्याच परिचित असणारे कैलासवासी नामदेवरावजी महादू मोहिते यांच्या पत्नी स्वर्गवासी कलावती नामदेवरावजी मोहिते यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे तीनही चिरंजीव अर्थात साहेबरावजी नामदेवराव मोहिते माणिकरावजी नामदेवराव मोहिते आणि आमचे दिनकररावजी नामदेवराव मोहिते आणि या तिघांच्याही वतीनं आणि त्यांचे चिरंजीव अर्थात साहेबरावजीचे चिरंजीव राहुलजी साहेबराव मोहिते जे रिजाईल मार्ट आहेत आणि दुसरे अमितजी साहेबराव मोहिते सरपंच आणि दुसरे अजयजी जे पुण्याला आहेत ते आणि माणिकरावजी चिरंजीव विजय ते शेती करतात आणि दिनकररावजी यांच्या चिरंजीव कन्या
नेहा त्या ठिकाणी डॉक्टर आहेत आणि त्यांचे जावाई सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर आहेत. अशा संपूर्ण परिवाराच्या वतीनं आपल्या आईच्या आपल्या आजीच्या त्या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं औचित्य साधून पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला मोहिते परिवाराचे एवं दिनकररावजी मोहिते साहेब या परिवाराचे आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे माझा सेवेचा योग आहे. आमच्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा श्री क्षेत्र शेळगाव ते पंढरपूर असा हा दरवर्षी जाणारा पालखी सोहळा आणि त्या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम म्हणजे काटीला आणि पहिली जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था म्हणजे आमचे दिनकररावजी करत असतात. संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या संदर्भातून या परिवाराचे आणि आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे माझा सेवेचा योग आहे. आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. या परिवाराला म्हणावं द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत की हा परिवार सुशिक्षित जरी असला तरी शिकलेले जरी असले तरीही संस्कृती जोपासून खऱ्या अर्थानं जुन्या रूढी परंपरा बाजूला सारून ही पवित्र परंपरा त्यांनी या ठिकाणी उभा केली की आपल्या आईच्या अस्थी कुठंतरी गंगेत नेऊन विसर्जित करण्यापेक्षा स्वतः या ठिकाणी आपल्या दारामध्ये अस्थी विसर्जन केल्या. त्या ठिकाणी दशक्रिया विधी सगळा विधी त्या ठिकाणी पार पाडून आईच्या नावानं सुंदर असं एक आम्रवृक्षाचं झाड त्या ठिकाणी लावलं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या निमित्तानं आईचं रोज दर्शन आहे आणि आईची सेवा आपल्या हातून घडते. ही परंपरा अतिमहत्वाची. काटीकर या ठिकाणी ही परंपरा जोपासतात. महाराष्ट्रानं सुद्धा ही परंपरा जोपासणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून या परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. दोन्ही पकवाज वादक तसेच आहेत. गायक टाळकरी मंडळी बी बघाव तिकडे सगळे इकडे एवढी लाईन. इकडे विद्यार्थी बंधू आहेत आमचे सगळे ऋषिकेश महाराजांचे आणि इकडून सगळे आमचे आगलावे महाराज आणि दुसरे आपले मोहिते महाराज दोघंही या ठिकाणी तोडीस तोड आहेत. वाजविणार बी दोघ जण तसेच आहेत. आमचे अनिल महाराज ज्यांना माऊली महाराज म्हणून ओळखतात शेळगावचे मुक्ताबाई संस्थानचे सेवक आहेत आणि अनिल महाराज महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या संदर्भातून हा सगळा मेळ या ठिकाणी जमा झाला. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. शेळगावकर ग्रामस्थ उपस्थित आहेत. आमचे मोहिते साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र असणारे आमचे कोथमिरे साहेब सुद्धा या ठिकाणी सहपरिवार. खरं म्हणजे यावंच लागतंय असं त्यांच्या परिवारातलाच हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना हे नागत्याच आहे म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग. आता आपल्या हातात एकच तास आहे जवळजवळ, बरोबर आहे की नाही? 12च्या पुढे 5 बी मिनिटं गेले तरी तुमच्या इकडे जमत नाही. आमच्या इकडे कसं बी जमते पण तुमच्या इकडे गडबड करतात माणसं, बाकी काय. चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपुल्या माहेरा जाईन मी आता. जीवाचा स्वस्वरूपाकडे कशा पद्धतीनं ओढाय याचं चिंतन तुकोबराय करतात. कसं मुळात जीवदशा. जीवदशेला आम्ही नाव टाकत असताना आम्ही हमेशा नाव टाकलं जीवदशा म्हणजे कसली दशा. जीवदशेचं दुसरं नाव आहे दुर्दशा. जीवदशेचं दुसरं नाव काय अगलावे महाराज? दुर्दशा. कारण याच्या एवढी साहेब दुर्दशा जगात कशातच नाही. जन्माला येण्यापासून मरेपर्यंत सगळी दुर्दशाच आहे का नाही सांगा. आव ही जन्माला येणं तरी सोपं आहे का सांगा. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना आणि तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. म्हणजे ही गर्भवासाचं दुःखच एवढं बेकार आहे महाराज. अव येताची कर्म जाड तुझी मान अडकली. कुणी पायाळू कुणी डोकाळू. कोण कसं जन्माला येणं कुणाची मान कुठं अडकणं काय होईन काही सांगता येते का सांगा. म्हणजे जन्माला येण्यापासून मरेपर्यंत जीवनात सगळी दुर्दशा म्हणून या दशेचं नाव दुर्दशा टाकलंय. जीवदशा म्हणजे दुर्दशा. मग या जीवदशेला गती कधी प्राप्त होईल? कसं आहे जीवाकडं पराधीनता आहे. जीवाकडं काय पराधीनता आहे. आणि कसं आहे साहेब स्वातंत्र्यातली अर्धी परवडली पण पारतंत्र्यातली एक नको. म्हणून या देशाला शूरवर्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपली हे बघा एखाद्याचा कोटी रुपयाचा बंगला आहे समजा 1 कोटीचा आणि ते आपल्याला भाड्यानं दिला. त्याच्यात करमत आहे का स्वतःच शेड ठोकून राहिलं त्याच्यात करमत आहे? करमत आहे कुठं? अण्णा कुठं करमत आहे?
शेड मध्ये कस काय करमतोय? असला बंगला असले शेड मध्ये कस काय? अति शोक जीव हा कर्मानं बांधलेला आहे. कशानं बांधलेला आहे? बोला की कशानं? कर्मानं बांधलेला. जिने पराधीन आणि का हाती, जिने पराधीन आणि का पाशी बहु बांधिलो संचिते, प्रारब्ध क्रियमान सांगाते भुवंती सत्ता मात्रे आपुलिया, भुवंती सत्ता मात्रे आपुलिया, प्रारब्ध क्रियमान सांगाते भुवंती सत्ता मात्रे पराधीन आणि का हाती. नाटाच्या अभंगात तुकोबराचे शब्द आहे. जिने पराधीन आणि का हाती, दृढपाशी बहु बांधिलो संचिती. कुणाजवळ? प्रारब्ध क्रियमान सांगाती भुवंदिती सत्ता मात्री आपुलिया, जवळी विठ्ठल रखुमाई. म्हणजे जीव हा पहिला कर्मानं बांधलेला. कशानं बांधलेला? कर्मानं बांधलेला. कशानं बांधलेला? कर्मानं. कर्म असं बेकार आहे महाराज, त्याला कुणी चॅलेंज करू शकत नाही. निसर्गाला कुणी चॅलेंज करू शकते का? बोला. आता हे पावसा पाण्याला कुणी चॅलेंज करू शकते का? मोदी साहेबांनी केलं चॅलेंज, खुर्ची आणून ठेवल्यात, आपलं टेन्शन नको. बरोबर आहे का नाही? निसर्गाला कुणी चॅलेंज करू शकत नाही, तसं कर्माला कुणी चॅलेंज करू शकत नाही. कुणी किती बी मोठा माणूस असू द्या, कसा बी असू द्या, कर्मे देता झोले, प्रयत्न करिता काही नसले, प्रयत्न करिता काही नसले, प्रयत्न करिता काही नसले, झोला कळतो का? झोला म्हणजे झोका. झोका झोका तर कळतच नाही महाराज. कळतं का? हो, झोका कळतो का? पंचमीचा झोका. ती झोका एकदा दिला कुणी? कर्मानं. कुणी? कर्मानं. कर्मानं एकदा झोका दिला की गपचिप झोका खावा लागतो. तिथं श्रीमंतन, गरीबन, महाराजन, पोतराज काही चालत नाही. कर्म जसं फिरवीन तसं फिरावं लागतंय. सामान्याची गोष्ट सोडून द्या. कर्मे श्रीराम वनवासा गेला, बघा माझ्या महिला पुरुष सगळे आमच्या जीवनात असं कसं झालं ना, आम्ही एवढं चांगलं करून आमचं वाटोळं कसं झालं, ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या. कर्मानं झोका दिला की गपचीप झोका खावा लागणार. माणूस श्रीमंत असू नाही तर गरीब असू. श्रीमंत गरीबाची गोष्ट सोडून द्या सर. श्रीमंत गरीबाची एवढी गोष्ट नाही साहेब महत्वाची. इथं देवाची ती गत आहे तर बाकीच्याच काय सांगा. कर्मे श्रीराम वनवासा गेला. या कर्मानं रामाला सुद्धा 14 वर्षे आणि वरी 28 दिवस वनवासाला पाठविलं. कोणी पाठविलं? कर्मानं. ज्या वेळेला लक्ष्मणानं विचारलं की दादा तुम्ही वनवासाला जाऊ नका,
गादी भरताला जरूर द्या. भरताला गादी गेली का तोही माझाच भाऊ, तुम्ही माझेच भाऊ. गादी भरताला राहू द्या, पण तुम्ही वनवासाला जाऊ नका, तुम्ही अयोध्येत राहा. त्यावेळेला रामप्रभूचं उत्तर असं होतं, रामप्रभू म्हणले माझ्या वनवासाला जाण्याचं कारण अयोध्या नाही, राजा दशरथ नाही, कैकई नाही, मग पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष कुणाचाच नाही, दोष माझ्या कर्माचा आहे. दोष कुणाचा? नामा मने कर्म रेखा आणि देवाधिका चुकेना. देवाला सुद्धा कर्म चुकत नाही, म्हणजे देवाच्या बापाला बी चुकत नाही. रामाच्या बापाला कर्म चुकलं का? कर्मे दशरथ वियोगे मेला. मग रामाच्या बापाला जिथं कर्म चुकलं नाही, आपले बाप तर पहिलेच वनवासात आहेत की बाकीचे काय सांग. अहो कर्मे रावण क्षयो पावला. नीट ऐका जरा. 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 80,000 बायका, 7 कोटी घर सोन्याचे. कसले? सोन्याचे. सोन्याचे ऐकायला लागलात का? 7 कोटी घर प्युअर सोन्याचे, शुद्ध कांचनाची 7 लक्ष द्यायला लागले. कोटी घरे जेते काश्यानी तांब्याची. 1 कोटी काश्याची माहिती महाराज, 1 कोटी तांब्याची, आणि 7 कोटी घर बोला की नुसत्या सोन्याची नाही, शुद्ध सोन्याची, 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घर. पोरं किती? 1,00,000. हो पोरं किती? 1,00,000. नातू 1,25,00,000. बायका 80,000. 3,05,000 घरातलं मतदान होतं त्याचे. त्याला कुठं जायची गरज नव्हती. अजून तरी मेहण्या हे ते मोजायचं राहिलंय. विठ्ठल एवढा श्रीमंत राजा रावण होता का नाही? बोला होता. पण त्याला सुद्धा मारिला चंद्राकृती बाण. रामप्रभून बाण मारला आणि कर्मानं रावणाला सुट्टी दिली नाही, रावणाला बी मारावं लागलं. आता एखाद्याच्या बाईला 1,00,000 रुपये, एखाद्या माणसाला जर ₹1,00,000 पगार असला, ₹1,00,000 पगार असला, जऱ्या बऱ्या घरच्या असल्या, तरी त्या बाईला कमीत कमी चपलाचे 20 तरी जोड आहेतच. किती जोड आहेत चपलाचे? 20 जोड. होय म्हातारी आहेत का नाही? हा 20 जोड आहेत. तेव्हा का म्हातारी बी म्हणायला लागली. 20 तरी जोड आहेत कमीत कमी. वेगवेगळ्या चपला आहेत. बरोबर आहे का नाही? आता इकडे खेड्यापाड्यात पुण्या मुंबईत गेलो जेवायची वेळ, आम्ही पुण्यात जेवायला बसलो, एक बाई वाढायला चप्पल घालून आली. म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल. ती म्हणली महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं वाढायची? म्हणली हो वाढायचीच आहे. म्हणलं अशा किती चपलात घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी, बाजाराची वेगळी. म्हणलं कधी हाणायची असली तर हाणायची. आम्ही तर तुला हाणतोच नाही, तू तरी आम्हाला हाण कशाला आलास आमच्या घरी. वेगवेगळ्या चपला आहेत. पण एक वाक्य नीट ऐका. ज्या बाईच्या नवऱ्याला 1,00,000 पगार, त्या बाईला चपलाचे 20 जोड म्हणजे 40 चपला. पण हे चप्पल घालायला पाय कुणाला द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या नवऱ्याच्या हातात होतं, ती बिगर चपलाची वनवासाला होती. कळायलंय माझं बोल? का? कुटाणा कुणाचा आहे? हा कर्माचा. कुटाणा कुणाचा आहे? कर्माचा. वियोग घडला सीता देवी. कर्म एवढं बेकार आहे. चांगल्या चांगल्याला कर्मानं सुट्टी दिली नाही. कर्मा पहिला जीवावर ताबा कर्माचा आहे. कुणाचा आहे? कर्माचा. पण कर्मानं एकट्यानं स्वतःच्या दादागिरीवर, स्वतःच्या मस्तीत, स्वतःच्या ताकदीवर जीव ताब्यात घेतलेला नाही. कर्माला एकट्याला जीव रेटत नव्हता. कर्मानं काय केलं? जुना खानदानी धंदा वापरला. कर्मानं बाईला पुढं घातलं. कुणाला पुढं घातलं? बाईला. जुन्या काळात ही कसाऱ्याचा वगैरे घाट होते कसं आहे, मुंबईकडे जाताना कसारा वगैरे, तिथेही चोरटे काय करायचे माहिती का? मेकअप वगैरे करून एखाद्या बाईला रस्त्यावर उभा करायचे का नाही सांगा. आणि बाई साहेबाला बघून गाडी थांबली की पाहुण्याने राम राम घालायचा. राम 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 राम. कळायला लागले का बोल? म्हणजे बाईला पुढं घालायचा धंदा. काही काही माणसं भांडणात बी बायाली पुढे घालतात ना. रेटाने गेलं की मग बाईला पुढे घालायचं. मग पुढचे म्हणतात बाया माणसाला काय बोलावं, एकटा पटांगणात ये मग दाखवितो विढल. काही माणसाली नादच आहे बाया माणसं पुढे घालायचं. बाया माणसाच्या जीवावर कधीच जीवन जगायचं नाही महाराज. भांडणं बी करायचे त्यानं करायचे ज्याच्या स्वतःच्या मनगटात बळ आहे त्यानं. कळायला लागले का? या कर्मानं जीवाला ताब्यात घेतलं. जरा नीट ऐका. पण बाईला पुढं घातलं. बाई वजनदार. बाईचं नाव कल्पना. बाईचं नाव काय? कल्पना. आणि जीवाला जीवदशा जी प्राप्त झाली ती कल्पनेमुळं. कल्पना अयोध्या ते झाला
शिव बोलिले जे, म्हणजे कल्पना नावाच्या बाईला पुढे घातलं आणि जीवाला कर्मानं ताब्यात घेतलेलं. लक्षात आलं का नाही? हा, ज्ञानोबा म्हणतात न वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. कल्पना ही बाईच अशी विचित्र आहे महाराज की बाकी काय बी जमतंय तिला, पण देवाचं नाव जमत नाही. तिने पडे गोवा नेने कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, पण देवाचं नाव जमत नाही. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, पुढचा ऐका, तेने पडे गोवा नेने हरी. बाकी गोवा म्हणजे संकट, अनेक संकट सहन करती, पण बाई देवाचं नाव तोंडाला येऊ देत नाही. नेने हरी असली वजनदार बाई. बाईनं सांगितलं, हे बघ इकडे बघा, नीट ऐका जरा, लक्ष देऊन अण्णा नीट ऐका जरा, लक्षात येत नाही लवकर. ही बाईनं सांगितलं, जीव तुला मिळवून देते, मी तुला जीव मिळवून देते, ऐकायलात का? पण जेव्हा गरज पडल तेव्हा मी माघारी घेईल. म्हणजे थोडक्यात ठेवी म्हणून तुझ्या पैसे ठेवायला देते, माझ्या ताकदीवर त्याला मी मिळवून देते. कर्माचा पहिला ताबा, दुसरा कल्पनेचा. कल्पनेनं सांगितलं तुला जीव देते, पण मी माझ्या बळावर देते, पण मला गरज पडली की मी तुझ्याकडून, बघा माझे ₹1,00,000 तुम्हाला ह्या तुमच्या जवळ ठेवा, पण जेव्हा मला गरज पडल तेव्हा माघारी द्यावं लागते. कर्मानं सांगितलं बिन तक्रारी, जेव्हा गरज पडल तेव्हा घेऊन जा, पण सध्या मला मिळवून दे. आणि मग कल्पनेनं जीव मिळविला आणि कर्माच्या स्वाधीन केला. मग कर्म जसं फिरवीन तसं जीवाला बोला की फिरावं लागतंय. स्वतःच काहीच चलत नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ म्हणजे कर्म. माणसं म्हणते कुणाच्या बी बिहनं कुठं जाता येते, पण कर्माच्या बिहनं कुठं जाता येते? जाता येते का? आणि स्वतः भगवान शंकर मानतात, कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेन. कर्मा भेन कुठं जाता, कुणा भेन बी कुठं जाता येते, पण नशिबा भेन कुठं जाता येते का? कुठं जाता येत नाही महाराज. हे असलं खतरनाक आहे. मग कालांतरानं ह्या बाईला 2 पोरं झाले. कोणाला? या कल्पनेला पोरं किती झाले पद्मिनी साहेब? किती? 2. पहिल्या पोराचं नाव आहे काम आणि दुसऱ्या पोराचं नाव आहे क्रोध. हे बाईचे पोर आहेत कल्पनेची. कळायला लागले का नाही? आणि मग ह्या पहिल्या पोराचं लग्न करायचं होतं. तिनं सांगितलं जीव आहे की, कुणाजवळ दिलेला आहे? कर्माजवळ. कर्माकडे गेली, सांगितले ती मला जीव दे. मग कर्माकून तो जीव घेतला आणि काम नावाच्या भ्रातराला जीव नावाची पोरगी देऊन टाकली. दोघांचं लग्न झालं. आता ताबा कामाचा. आता कोणाचा? कामाचा. मग आता ही एवढा विचित्र आहे, नवराच एवढा विचित्र आहे महाराज, की काही बी केलं तरी सुट्टी देत नाही. आणि कायम माईच्या ऐकाण्यात आहे. कुणाच्या ऐकाण्यात आहे? माईच्या. बाईचं नान्न कधी पक्क होत? होय, बायला विचारायला, बाईचं नान्न पक्क कधी झालं? लग्न झालं म्हणजे, लेकर बाळ झाले म्हणजे बाईचं नान्न पक्क झालं, हा जुना विचार आहे. बरोबर आहे का नाही? पण अलीकडच्या काळात बाईचं नान्न कधी पक्क होतं माहिती का तुम्हाला? तुमच्या काळात होतं लेकर बाळ झाले की नान्न पक्क झालं. आता नवरा मुठीत आला त्या दिवशी नान्न पक्क झालं. जोपर्यंत बाईच्या डोक्यातच येडा असते, एकदा नवरा मुठीत आला पाहिजे. माय बी जाताना सांगते, हे बघ
2-4 दिवस, महिन्यात 5-6 महिने अंदाज घे, कसं वागतंय कसं नाही बघ, नाही तर मग इकडे घेऊन ये टपरी टाकून देऊ. कळायला लागले का? हा, आता लक्ष द्या. बाई सांगत तिने 4-2 दिवस नांदून माहेरी आली मुलगी की माय म्हणती कसं आहे ग, वरी मानत करीत नाही. पुन्हा महिनाक्ष राहून आली, आता म्हशीच्या पावानी नुसता फुगल्याला. बर, पुन्हा विचार आता, आता मी म्हणीन तसं चलतंय. मग म्हणायचं नान्न पक्क झालं. बर, सासूचं लुगडं धुयचं, सासऱ्याचे कपडे धुयचे, दिराचं करायचं, सगळ्याचं सहन करायचं. कुणासाठी? कुणाला खुश ठेवण्यासाठी? नवऱ्याला. बाया म्हणतात बाकी घरातलं कुणी का चांगलं नसा, आपला नवरा चांगला आहे ना, बाकी तिकडे दुनिया चुलीत जाऊ. मुख्य माणूस चांगला असला पाहिजे. इथं गोंधळ असा आहे, इथं मुख्य माणूसच माईच्या ऐकण्यात आहे. कळायला लागले का नाही? काम नावाचा जो भरतार आहे तो माईच्या ऐकण्यातला. कल्पना म्हणीन तसाच चालणार हा, त्याला थोडं इकडं तिकडं जमत नाही. मग आता सहन तरी किती दिवस करावं? कुणाचं करावं? एक जणाच्या मन धारण्या करायला काही अडचण नाही, होय अण्णा, बरोबर आहे का? म्हणून ना, एक जणाच्या मन धारण्या माणूस करू शकते बाबा, पण सगळ्याच्याच मन धारण्या करणं शक्य आहे का? हो बोला, शक्य का? अनिल महाराज शक्य का? शक्य नाही. तू गोबराज जाहीर बोलले. सुशिला होता सासुरवास, सोशिला होता सासुरवास. एक जणाचा नाही ना, बहुतांचा बहुदिवस, बहु कामे हा नवरा आहे, पुरविला सोस. कामाच्या लय मनधारण्या केल्या पण ते माईच्या ऐकण्यात आहे. त्याच्यामुळं आता उदास आपुल्या त्या. आता मग काय, जवळ विठ्ठल रुक्माई, आता कोण आहे दुसरं? आता बरोबर आहे का नाही? हा, आता दुसरं कोणीच नाही. बघा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. सरकत येत शांत शांत, थोडस पुढं सारखा, जागा आहे भरपूर तशी. बसा, बोलू नका. विढल शांत बस. एक जणाचं जर मन धरण्या करायच्या असल्या तर माणूस करू शकते. माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका. इथं अनेकांच्या मनधरण्या करून बी जर काहीच उपयोग होत नाही. बर, थोडी बी हालचाल करायचा प्रयत्न केला, कामापासून निघायचा, तर माय लगेच लक्ष ठेवू नये. त्या बघ, पळाली बघ, निघली बघ, तोंड बेकार केलंय बघ, चालली बघ, लक्ष ठेवू बघ. आम्ही नेले चित्तने दे अवलोकन, दिंडीतले ह्यांना सगळ्याला दिंडीत घ्या तेव्हा जजमेंट लागते. लक्ष द्यायला लागले की नाही? मग ह्यांना घ्या की आता नुसतं काय दिंडीत चला आमच्या सगळं. तुम्ही इथं वर्षभरात 100 वर्ष श्राद्धाला येतात तुम्ही शेळगावला, दिंडी करी जा एवढी. विठ्ठल कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख, बहुवाटे दुःख फुटो पाहे हृदयी. कामाचं असं काम आहे महाराज. बर, ही असलं गिराईक आहे काम, त्याच्या पुढे जगात कुणाचं चलत नाही.
ह्याच्या एवढं वाईट जगात दुसरं कोणतंच नाही. भगवान गीतेमध्ये बोलून गेले दुसऱ्या अध्यायात, कामयेश क्रोधेश. या श्लोकाचं चिंतन करत असताना माऊलींनी फार सुंदर ओव्या लिहिल्यात. असला काम विचित्र आहे महाराज. या जगावर चलती ह्याची, जगावर. हा हो, हे काम बाबा बाबा चांगल्या चांगल्याची दुकानं कायम बंद करून टाकलेत, ह्यानं जेलमध्ये नेऊन ठेवलेत कायम. कुणी कामानच नेलेत ना, तर ज्यांनी जेलमध्ये टाकले तीच बोलायला लागलेत. आता सोपी गोष्ट आहे का सांगा? कामानं चांगले चांगले माणसं कायम जेलमध्ये टाकले. धोतरावाले असू द्या, भगव्या असू द्या, पांढऱ्या असू द्या, जेलमध्ये दुकानं बंद करून टाकलेत. कुणी हे बघा, माणसं म्हणतात आत्महत्या झाली, फलानं झालं, बिस्टा, काही रोग येत नाही कुणाला आत्महत्या करायला. त्याचा बुडात जाऊन चौकशी केली तर हीच कुटाणा निघतोय. विढल म्हणतात हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग. मारक जी साध्वी शांती नागविली, माया मांगीन शृंगारिली, ते करवी विटाळविली साधू वृंदे. दुसऱ्या अध्यायात ज्ञानोबा म्हणतात हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, त्यांचे व्यामोहादिक दबंड जगावरी. जगावर चलती माझ्या महाराजांची, जगावर, चिल्लर नाही. कुठं? जगावर महाराज चलती. ही असली वाईट आहेत महाराज. हा वाईट आहेत नाही काय साधित का काय सांगा. हा ज्ञानोबा म्हणतात हे असले, ह्यानी कुणाला सुट्टी दिली नाही. आणि एखादा म्हणला मी हरवतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी महाराज आहे, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, असल्या नमुन्याला चॅलेंजवर हरविते. ज्ञानोबराची शब्द पुढची जोवी. हे काय ज्ञानोबा म्हणतात जळे विन बुडविते, पाण्याशिवाय बुडविते, आगी विन जाळीते, आगीशिवाय जाळते, आणि ज्ञानियांशी तरी वधिती पैज घेऊन. एखादा विद्वान माणूस असला त्याला चॅलेंजवर हरवितेत. हा बाकी त्याची गोष्ट सोडून द्या. कामाजी कोतवालयाने नाडिले हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. पुढचा आहे का जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. मोठ्या मोठ्याला नाडलं हे न कुणे 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 कामान चांगल्या चांगल्याला नाडलंय महाराजांना. हा ही साधू संतांची गोष्ट सोडून द्या. देवाला बी टक्कर दिली हे न, देवाला कुणी कामान कुणाला. आणि धडक मारली शंकरा, त्याला चांगल्या दिंडीत गेले की अशी प्रकरण आहे काय भेटते. मग त्याला बाकीच्या दिंड्यानी प्रकरण आहे काय भेटते. दिंडी चांगली पाहिजे, त्याला लक्ष द्यायला लागलंय का नाही. महाराज म्हणतात धडक मारली शंकरा. कुणाला? शंकराला. महादेव बडा देव सब देवन के बाबा,
पण भिल्लानी के पिछे लगे करे तोबा तोबा. कामानं महादेवाला सोडलं नाही, कामानं ब्रह्मदेवाला सोडलं नाही. ब्रह्मदेवाचं मात्र करून टाकलं, मात्र केलं ब्रह्मदेवाचं त्यानं. कुणी स्वतःच्या पोरीच्या मागे पळविल तर बाकीच्याच काय. कामाची निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. पुरीच्या महाग मात्र केलं. त्याचं एकच मंदिर आहे म्हणून पुष्करला, पुन्हा कुठं मंदिरच नाही, त्याची यात्रा नाही, पुण्यतिथी नाही, गाई जयंती नाही, काय नाही त्याचं. आहे का कुठं? नाही. कुणाचं? ब्रह्मदेव मात्र केलं. कुणी? ह्या नवऱ्यानं. काम नावाचा नवरा एवढा विचित्र आहे. बर पुढं महाराज म्हणतात इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने. एवढा वाईट आहे ते. अर्जुन म्हणला देवा काय करतात काम आणि क्रोध? म्हणले अचानक डोक्यात दगड घालतात. अचानक. अर्जुन म्हणला गरम रक्ताचा मला बी पत्ता सांग, मी बी अचानक डोक्यात दगड घालून जीवच मारून टाकतो दोघाला. नीट ऐका सगळे. अर्जुनाला देवानं सांगितलं देवा पत्ता सांगतो पण तू जाचीन काही गोंधळ घालायला. काम आणि क्रोध हे काही चिल्लर नाहीत, केंद्रातले विरोधी नेते. कुठले माहिती साहेब? केंद्रातले पत्नी साहेब ही विरोधी नेते. सत्ताधाऱ्याच्या खुर्चीला खुर्चीच असते त्यांची. कुणाची? विरोधी नेत्याची. विरोधी पक्ष नेत्याची कुठं खुर्ची? मुख्यमंत्र्याच्या. जे मुख्यमंत्र्याला लाल दिवा विरोधी पक्ष नेत्याला असतोय का नसतोय? तेवढंच ती सगळी सुविधा असते विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा. त्याच्यामुळे तू जाचीन काही गोंधळ घालायला. ज्ञानोबराची ओवी ऐका. हे चैतन्याचे शेजारी. इथं ही ह्या शरीरात सत्ता चैतन्याची आणि त्याच्या शेजारीच बसलेली ती दोघ जण. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचे एके हरी. हार म्हणजे लाईन, ओळ. कळतं ना तुम्हाला? तिथंच बसलेले ते. कुठं जाते ह्यांचा नियम नाही. थोडं भजन 2-4 चाली म्हणायला आले की येऊन रामराम करते. हा भजन चालू असलं की येणार जे हरी. मनाभंग म्हणलं की मग चिटकत आहे. हे तुकाराम महाराजाकडे सुद्धा गेलते हे नमुने. कुठं कुठं होते तुकाराम महाराज? डोंगरावर गेले होते. डोंगरावर तिथं बी हा बाबा मेकअप वगैरे करून आलाच होता तिथं. हा राम राम तुको बरं म्हणले ए जाई ओ तू माते न करी साया. आमच्या जवळ शहाणपणा जमणार नाही. चलत राहायचं, चलत. इथं यायचं नाही. त्याला थोडासा बी दुजोरा दिला की जवळ बसते. एखादा माणूस आला राम राम त्याच्याकडे बघायचंच नाही. राम राम बघायचंच नाही. पुन्हा माणूस राम राम घालीन तिथं बसल का? नाही. राम राम घातला हा राम 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 या या लांबच चलतोय. कळायला लागलंय? त्याच्यामुळे ह्या गोष्टीला भजनाचा असो कीर्तनाचा असो दुजोरा द्यायचा नाही. विढल विढल. चांगली चांगली माणसं वायाला गेलीत. फक्त ह्या नवऱ्यानं वायाला घालवी. त्याचं नाव काम आहे. लक्ष द्यायला लागले का नाही यायला लागले? कळायला लागले का नाही कळायला लागले? ह्यांचा खानदानी धंदा एकच आहे. घराच्या बाहेर पडले कोण? काम आणि क्रोध. घराच्या बाहेर पडले डाव्या खिशात डांबर आणि उजव्या खिशात कोळसा घेणार आणि चलत राहणार दोघ जण. लक्षात यायला लागले का नाही तुमच्या? चलत चलत बी नुसता हात बी पुसला की तोंड कसलं होते? काळ होते. आणि माणसाचं एकदा तोंड काळ झालं पुन्हा माणसात तोंड दाखवायसारखं राहत. माणसं म्हणते ती फलाना आला नाही, काळ तोंड करून बसलाय आणि बाहेर निघतोय ती. आता हाय का? कसं खरंय का खोटं आहे? बोला. कार्यक्रम 1 दिवसाचा आहे म्हणते साहेब, पण असं वाटायला सप्ताह चालू का काय की काल्याचं कीर्तन आहे का काय की. माणसं बी तेवढेत, गायक वादक बी तसेच. म्हणजे वातावरण जुळून आलं एकदम. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. ही एवढी वाईट आहेत महाराज. त्याच्यामुळं ह्यांना जवळ उभा राहू द्यायचं नाही. बाकी काही हो, ज्यांनी ज्यांनी ह्यांचा नारदाची नारदी झाली तर बाकी त्याचं काय? कळायला लागलंय का नाही? त्याच्यामुळे ह्या जगात ज्याला मोठं व्हायचंय, परमार्थ चांगला करायचा, संसार सुखानं करायचाय, ह्याला राम राम करायचा नाही. थोडं बी जवळ येऊ द्यायचं नाही. थोडं बी जवळ घेतलं तरी बी ही बाबा माणसातून उठवितोय का उठवीत नाही? बोला. हा बोला की
लाखो ज्यांचा भक्त परिवार आहे तसलेली जेलमध्ये नेऊन टाकलं तर बाकी त्याची गोष्ट निराळी आहे. ही असली वाईट आहे. त्याच्यामुळे ह्यांना दुजोरा द्यायचा नाही. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर ह्या गोष्टीपासून लांब राहायचं. बाकी काय बी जमतंय, बाकी कुठले बी डाग अनिल महाराज धुवून निघत, हे डाग निघतच नाही. निघतोय का सांगा? नाही, ह्या बाबतीत जमतच नाही, काहीच नाही. इथं अपील चालत नाही, हे लक्षात ठेवा. हा वाईट गोष्ट आहे महाराज, हे ध्यानात ठेवा. ही अशी वाईट आहे. पुढचं ऐका. ह्याने अंगाला काळ लावलं एकदा, चलत चलत हात पुसला. ती खरंय का खोट आहे ह्याची चौकशी होऊस तर तोंड काळ झालेलं असतंय. माणसात तोंड काढायला जागा राहत नाही पुन्हा. आणि पुन्हा म्हणा बी केस निर्दोष झाल्यावर म्हणा, काही झाल्यावर नाही नाही उगाळ होता. माणसं म्हणते खरंय विढवल म्हणायचं काय नव्हतं त्यांचं. उग लोकांनी आक्षेप केला होता त्यांच्यावर. ऐकणारा एवढंच म्हणतोय हो हो खरंय खरंय खरंय. खरंय का खोटंय बोला की. आता विश्वास या गोष्टीत बसतच नाही. कुठल्या बी गोष्टीत विश्वास बसतोय पण ह्या गोष्टीत कमी जास्त जमत नाही. आणि हा बाबा प्रत्येक जीवाचा कोण आहे? नवरा आहे. नवरा कोण आहे? नवरा आहे. नवरा तुम्हाला हळूहळू समजा. आता एवढं उशीर आले कसं कळलं? बरोबर आहे की नाही? नवरा आहे. या बाबानं चांगली चांगली माणसं बेजार केलेत. मग आता मला सांगा, सासू मनासारखी नाही, सासरा मनासारखा नाही, दीर तर फौजदारच आहे. केस करायला जावा तर ती फौजदार आहे. दीर कोण आहे? क्रोधाजी फौजदार, तोही मिळाला त्याशी. आता घरातलाच फौजदार असले केस तरी कोण घ्यायला लागले. मग आता नांदायचं असतं कुणासाठी? कुणासाठी? नवऱ्यासाठी. आणि नवरा थोडं बी जर ऐकत नसेल तर मग आता त्या सासरमध्ये राहण्यात काही अर्थ आहे का? नाही. मग आता इथं सहनच होत नाही म्हणले आता ज्याच्यासाठी नांदायचं तो बी आपल्या ऐकण्यात नाही. बाकीचे घरातले तर सगळे काय आपल्या विरोधातच आहेत. मग आता नवऱ्यासाठी नांदायचं असतं. नांदायचं कोणासाठी असतं? नवऱ्यासाठी. मग नवरा बी जर आपली बाजू घेत नसेल तर आता काय गाठायचं? आता माहेर गाठायचं. महाराज म्हणतात आता मला सहन व्हायना, त्याच्यामुळे आपुल्या माहेरा जाईन मी. आतापर्यंत सहन झालं पण हे नवऱ्याचं सहन होत नाही. कारण त्याला भीती बी नाही, लाज बी नाही. कामा तुरा नाम भयून लज्जा. त्याला भीती वाटत नाही, लाज वाटत नाही. त्याला माणसं कळत नाहीत, पाहुणे रावळे कळत नाही, त्याला काही कळत नाही. त्याच्यामुळं मला आता नांदायचं नाही. आपुल्या माहेरा जाईन मी आता.
आता माहेर. आता दुसरी आमची गुरुजी हमेशा सांगते काय, माणसानं खाऊन लोळावा ना हाणून पळावा. काय कळायला लागलंय का? खाऊन लोळावा आणि हाणून पळावा. पण पुढचं आहे का, त्याच बाईनं पळून जायचं. कोणत्या? जिचं माहेर तेवढं खंबीर आहे तिनं. माहेरची माणसं एकच म्हणले पाहिजेत. काय आमची पोरगी म्हणते ती खरंय, नाही नाही तुमची आम्हाला नांदवायचे. नका नांदू, म्हशीचे शिंग काही म्हशीला जड नसते. विढल पोरीच्या बापाचे शब्द होते हे जुन्या काळात. म्हशीचे शिंग म्हशीला जड नाहीत, आमची आम्ही सांभाळू. माहेर जर वजनदार असलं तर त्या पुरीनं जरूर माहेर गाठायचं. पण माहेरात जर आपल्याला कुणीच विचारित नसेल तर बिचारीनं जसं आहे तसं तिथंच सहन करायचं. कारण माहेरात कुणी नसते ना. माहेर वजनदार पाहिजे महाराज. माहेर हा तो गोबरा म्हणतात आम्ही माहेराला गेलो, आम्ही आता माहेराला जाणार म्हणजे आमच्या माहेरात बी काही कमी नाही. माहेर बी तसंच आहे आमचं. आणि मायबाप बी तेवढेच वजनदार आहेत. कोण आहेत तुमचे मायबाप? महाराज म्हणतात जाई न गे माय दया पंढरपुरा, जाई न गे माय तया पंढरपुरा. आपलं माहेर कोणतं? बोला की. पंढरपूर आपलं माहेर आहे. आणि आता त्या माहेराला जायची वेळ बी जवळजवळ आलीच की आता. बरोबर आहे का नाही? 15-20 दिवसावर माहेरला जाण्याची वेळ आली आहे. हे बघा, सुख कुठं असतंय, माहेरात का सासरमध्ये? माहेरात समाधान असते. मग इकडं तुम्ही किती वर्षभर फिरा, वर्षभर वनवन करा, पण वर्षभर फिरल्याच्या नंतर जेवढं दुःख अंतःकरणात तयार होतं ते दुःखाची निराशा करण्यासाठी आणि सुखाच्या प्राप्तीसाठी माणसानं माहेराला गेलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी शहाणी बाई माहेराला जातीच. तशी तर शहाण्या बाया महिन्याला जातात म्हणा, पण तसं तर महिन्याला जावा. कळायला लागले का नाही? महिन्याला माहेराला गेलंच पाहिजे. तिथलं कसं आहे वातावरण, काय कसं नाही. बायाची एक गोष्ट मला फार ताई वाईट वाटते. एक गोष्टीचं मला रागच येतो, काय मिळेल काय नाही. की इकडं सासू सासऱ्याला पाणी सुद्धा देत नाहीत आणि तिकडे जाऊन भाऊजाईला शिकवित्यात नीट सांभाळ. तुला लाज वाटते का? तुला जीवाला काही लाज बीज आहे का नाही तुझ्या काही? विठल सासू सासऱ्याला नीट सांभाळती तिनंच भाऊजाईला शिकवायचं, बाकी त्यांनी भाऊजाईला शिकवायचं. आणि मग हे भाऊजाईला माहित असलं ना, आणि भाऊजाई जरा खटाळा असली आणि ही जर सांगा गेली नंदन नीट सांभाळ जरा, माय बापाला त्यांच्या जीवावर आहे, ती एकच म्हणते या भाऊ विठल विठल. तोंडावर काही बोलता येत नाही तिला, पण म्हणते हो लागली मला शिकवायला. माहित नाही काय तुझं कसं आहे ती. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. एक वाक्य सांगू का साहेब? एक वाक्य, तुम्ही सुशिक्षित माणसं आहेत, एक वाक्य सांगतो. एकानं मला सांगितलं की म्हणला महाराज, या जगामध्ये प्रत्येक मुलीला जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते. वाक्य नीट आहे का? पुन्हा आहे का? या जगात प्रत्येक मुलीला जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर या जगात कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते. साहेब मी पुढचं वाक्य त्याला सांगितलं, प्रत्येक सुनानं जर आपापले सासू सासरे चांगले सांभाळले असते या जगात वृद्धाश्रमच राहिले नसते. काय वृद्धाश्रमाची गरज आहे सांगा बरं? काय गरज आहे वृद्धाश्रमाची? काय गरज नाही. आई वडील आणि सासू सासरे सारखेच. काय बघा, माझा राग येते काही बायाली मी बोललो. एक वाक्य सांगू द्या माय तुमच्या माहितीसाठी. तुमच्या मायबापाला जेवढी तुमच्याजवळ इज्जत आहे तेवढी बी आम्हाला आमच्या मायबापाची इज्जत आहे ना. तुमच्या मायबापाला जर आम्ही एखादा शब्द खबरदार कुणावर बी बोला, मला जीवत मारून टाक, पण माझ्या माईला बोलत नाही. तू आमच्या माईला रोज शिव्या दिलीस, आम्ही सहन करायच्या का? माईला दिलेल्या शिव्या जो नवरा सहन करतो तो नवरा नाही, बैल आहे बैल. बैल हा बैल आहे. बायको शाद यायली ही येड म्हणते जाऊ दे जाऊ. धोका दिला पाहिजे नीट व्यवस्थित.
तुम्हाला माहित नसते, तुम्हाला माहित नसते. नीट आहे का? तुमचं काय गोंधळ आहे माहिती का? तुम्हाला काय माहिती? समजा बिचाऱ्याने मायबापाने, आता समजा ताई आहेत आमच्या मोती साहेबाच्या मंडळीत, बरोबर आहे का नाही? आता एवढे प्रॉपर्टी हे सगळं आहे, हे सगळं त्यांना वाटतं आपल्या नवऱ्यानं केलं. पण तुम्ही जर त्यांना विचारलं तर त्यांना, त्या तिघा जणाला बंधूला माहिती आपल्या माईनं आपल्या बापानं किती कष्ट सहन केलेले, गरिबी किती काढलेली, हे तुम्हाला माहित नाही ना. तुम्हाला काय? आता माझी बायको समजा माझ्या आई वडिलांना नाव ठेवती एखाद्या वेळेला, समजू एखाद्या वेळेला, पण तिला काय माहिती की तिनं आपल्या नवऱ्याला जगविण्यासाठी 2-2 दिवस उपाशी राहिलेली. आणि तुम्हाला अजून एक वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका एवढं वाक्य. तुमची जगात किती मोठी किंमत असेल, साहेब माझा राग येईल कुणाला पण बोलू द्या मला, जगात किती बी ठोंबऱ्यांना किंमत असेल, जगात कडक टोपी, तुमचे कपडे कडक आहेत, जगात मान आहे तुम्हाला, पण घरी जर तुम्ही मायबापाला नीट बोलत नसताल तर तुमच्यासारखा मूर्ख माणूस जगात दुसरा कोणताच नाही. शब्द ज्ञानोबरायची ओवी सांगतो, घरी माता पितरा धड बोले ना संसारा, येर विश्वी आदरा मूर्ख जैसा. त्याच्यासारखा मूर्ख माणूस जगात कुठलाच नाही. बायको सांभाळायची एक जजमेंट असते महाराज, सांगू का? सांगा की सांगू का? काही वाटतच नाही का? ते बी मॅच सांगायचं का तुम्हाला? म्हणजे एवढी बी अक्कल नसून आहे का माणसाला? उगा आता एवढे मोठे माणसं ती सांगा म्हणायला लागले, किती विशेष आहे सांगा. इकडे गप्पाचा हो ग, बायको सुधरत नसती, गप्पाचा हाय तशी सांभाळायची असती, येडे कुठले. विषय एवढाच आहे की कुणीच ऐकत नसेल तर आता माहेरात सासरमध्ये राहायचं नाही, आता माहेराला जायचं. उबगले सासरी आता मज माहेराशी न्यावं, चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायावं. लक्षात यायला लागलंय का नाही? आता इथं राहायचं नाही. किती दिवस यांचा त्रास सहन करायचा, मला सहन होत नाही, त्यामुळे आपुल्या माहेरा जाईन मी आता. माहेरात आमचा बाप, हा आमचा बाप पांडुरंग आहे, आमची माय रुक्माई, बरोबर आहे का नाही? विठ्ठल आणि रुक्माई, बरोबर आहे का नाही? आमचा बंधू पुंडलिकन, आमची बहीण चंद्रभागा. बाप पांडुरंग आहे, माय रुक्मिणी आहे, बहीण चंद्रभागा आहे, आणि भाऊ जर आमचा पुंडलिक असेल तर त्या पंढरपुरात त्या माहेरात काहीच कमी नसल्यामुळे मला वाटतंय आता 18 तारखेला जगद्गुरु तुकोबरायचं प्रस्थान आहे, 19 तारखेला त्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचं प्रस्थान आहे, आणि आपल्या पालखी सोहळ्याचं 1 जुलैला त्या ठिकाणी श्री क्षेत्र शेळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं 1 जुलैला त्या ठिकाणी प्रस्थान आहे. आपण सर्वांनी त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा ही आपल्याला विनंती आहे. कारण दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात आहे. आता तेच बोलत आलो की दुःखानं भरलेलं जीवन आहे, दुःखानं भरलेलं आहे का नाही? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी दुःख तुमचं हलकं होणार नाही, अजिबात हलकं दुःख होणार नाही. फक्त महाराज देवाची वारी करा, पांडुरंगाची वारी करा, काय कमी पडत नाही. आता माझं वय आता 31 वर्षाचं आहे, 30 संपले, 31 वर्ष लागलं मला, म्हणजे 31 वर्षाचं माझं वय. माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 32 झाल्या. कळायला लागलंय का नाही? एक वारी आईच्या पोटातच झाली होती, आई सुद्धा वारीतच होती, तेव्हापासूनच्या ह्या वाऱ्या आहेत माझ्या, अजून वारी चुकली नाही. ह्या फक्त मुक्ताबाईची दिंडी सुरू झाली तेव्हापासून नातेपुतेवरून इकडे यावं लागतंय मला, पण वारी होतीच कंटिन्यू. एवढंच आहे, लक्षात आलं का नाही? आपला मुद्दा एवढाच आहे की वारी चुकायची नाही. जन्मात काय बी दुःख येऊ, वारी चुकली नाही पाहिजे. वारी म्हणजे जन्म मरणारा वारणारी वारी आहे. कितीही दुःख जीवनामध्ये आले तरी वारीमध्ये आल्याच्या नंतर सगळ्या दुःखाची निवृत्ती होत असते. अशी वारी म्हणजे एकमेव पंढरपूरची वारी आहे. त्या वारीला तुम्ही आलं पाहिजे. त्या वारीला वृद्ध होती तरनेरे, तिथं काही लागत नाही, फक्त चलत राहावं लागते. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आणि आता निरूप बी आलेलाच आहे. तुम्ही जनगाधिक संत मनविता एवढा सांगा देवा
अभंग त्याचेच आहेत. कशाचे? निरोप पाठवला संताच्या हाताजवळ. आणि आता तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. आणि आता निरोप आला कुणाच्या हातानं? संताच्या. निरोप या संता हाती आला. आता 1 जुलैला आम्ही काठीमध्ये मुक्ताबाईची पालखी घेऊन मुक्कामाला येणार. हा आता निरोप आलेलाच आहे आमच्या हातानं. लक्ष द्यायला लागले का नाही? निरोप या संता हाती आला. आणि एकदा निरोप आला आणि आमचं मायबापाने ऐकले, घरानं कुणाच्या कानावर गेले. मग आता ज्याला पुरी त्यानं बोलायचं, बाकीच्यानी काहीच बोलायचं नाही. पुरीवाल्यानी बोलायचं. नीट ऐका. पुरीच्या घरचा रात्री 12 वाजता फोन आला. कुणाचा? पुरीचा फोन. किती वाजता आला? 12. मोती साहेब कितीला? आता मोती साहेबाला एकच आहे, लाड किती, बरोबर आहे का नाही? हा, एकटीला लई एवढी प्रॉपर्टी जरा जास्त व्हायली, मला दत्तक घ्या तुम्ही म्हणजे झालं. बाकी रश्मीताई तुम्ही तरी सांगा, एवढं तरी काम करा तुम्ही, बरोबर आहे का नाही? एवढं मोठं काय, तिच्या बी घरी काही कमी नाही, इकडे बी कमी नाही, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. पुरीचा फोन आला. समजा किती वाजता? रात्री 12ला पुरीचा फोन आला. आणि 12ला पुरीचा फोन आला की फोन वाजायला माणसं म्हणजे कोणाचा फोन आहे माणसाली कळतच नाही. केव्हा बी फोन करते, ठीक आहे टाइम फोन करायचा आहे का, काय कशाचं आहे, कुणाचा फोन आहे. बायकोला म्हणते बघा कुणाचा फोन आहे, उठून ते कट करून बंद करून टाक फोन. काय वे आपलं केव्हा बी माणसं फोन करते. उठलं की बायकोनं बघितलं माय दिदीचा फोन, म्हणलं की झोपच उडती का नाही माणसाची. बोला पुरीवाल्याने बोलायचं, उडती का नाही सांगा. काय उगाच गडबडी नो, काय काय दिदीचा फोन का? हॅलो कागा काय झालं एवढ्या उशिरा? काय नाही झोप यायला गेली. बघा आता काय पद्धत आहे काय हे सांगा बरं. माणूस घाबरत आहे का नाही घाबरत? बोला की. हा, पुरीच्या घरचं काय बी असलं तरी माणसाला जावाच लागतं, ही लक्षात ठेवा. काही बी असू द्या तिचं. हा चला, सख्या चुलत भावाचं लग्न आहे. सख्या चुलत भावाचं आणि इकडं पुरीच्या भावकीतलं लग्न आहे. बोला आता कसं करायचं? एकच तारीख आणि टाइम एकच आहे. इकडे सख्खा चुलत भाऊ आहे आणि इकडे घरातलं लग्न आहे. कसं करायचं? सगळी माणूस म्हणते तुम्ही इथं थांबा, स्वयंपाकाला मी थांबतो. यार ते लग्न आहे आपल्या घरातलं हाय र, पण मी इथं स्वयंपाकाला थांबतो. 11 वाजूस तर इथंच निमगावला लग्न आहे, अक्षिदा फेकायला मला जावं लागेल. आपण घरचं लग्न आहे ना? नाही बाबा, पुरीच्या घरचं लग्न आहे. आपण इथलं तसं नसतंय, केस गुतलेले. इकडं तुमच्याकडे शब्द आहे का नाही माहित नाही, जुना शब्द आहे हा. मी तरुण जरूर आहे पण माझे विचार जुने आहेत, कारण मी तशा गुरुकर राहिलेलो की ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन व्याकरण या विषयाचा अभ्यास केला, त्यांच्याकडे मी राहिलेलो. त्यामुळे विचार जुने आहेत माझे. थोडं लक्ष द्या की केस गुतलेले. माणूस म्हणते यार घरात हा बघ पोरं इथंच आहेत, म्हातारा इथंच आहे, म्हातारी इथंच आहे, तिला बी इथंच ठेवायला लागलो. आता जातो ना आता येतो. पुरीला तुम्ही म्हणून बघा ताई जरा आपल्या इथं घरातलं लग्न आहे थोडं दादा माझं काही नाही पप्पा, माझ्यासाठी नाही, पण तुम्ही जर नाही आलात तर पुन्हा आयुष्यभर मला टोमणे खावा लागते. आला का तुझा बाप, आला का तुझा बाप. लोकांसाठी नाही पण माझ्यासाठी आहे. असले शब्द बोलले बाप कसला बी दगडासारख्या हृदयाचा बाप निघतो का नाही निघत? बोला की. चलत राहतो बाप, जाऊ द्या. ह्याच्या पुढचं बोलू. पोरीच्या घरचं कुत्र बी मेलं तरी माणसाला जावं लागते. जावं लागतंय का नाही जावं लागत? सांगा. काय बी असू महाराज त्यांच्या घरचं, काय बी असून अहो काही नुसते मांजर वाजवान चोरी झाली तरी बी माणसाला भेटायला जावं लागतंय. काय झालं कसं झालं इच्छा नसते पण जावं लागतंय. कुणासाठी? मग सुख असू द्या नाही तर दुःख असू द्या, दोन्ही कारणाला पुरीच्या घरी जावं लागतंय का नाही जावं लागत? बोला. जावं लागतंय. निरोप आलाय म्हणल्यावर जावं लागतंय. तुकोबाराय म्हणतात मला निरोप आलाय आणि आमचं कानावर गेलंय. आता कोणतं सुख दुःख माझे सुख दुःख माझे सुख दुःख माझे
सांगितले, ऐकिले कानी लगेच मनात करुणा निर्माण होती का नाही? कळवळा मनी करुणेचा, माणसाला चलत राहावं लागतंय. आता पुढचं ऐका. आता पुरीवाल्यानेच बोलायचं. पुरीवाल्याने मला सांगा, पुरीच्या घरी जायचंय म्हणल्यावर मग ती भांडणं झालेले तिथं म्हणून मिटवाय जायचंय म्हणा, नवरा बायकोचं जमाना आहे म्हणून बी समजून सांगायला जायचंय म्हणा, किंवा असं सहज पुरीला भेटायला जायचंय म्हणा. पुरीच्या घरी जाताना कसं जायचं? हा, रिकाम्या हातानं. पुरीच्या घरी जो बाप रिकाम्या हातानं जातो तो बाप नाहीच. कळायला लागले का नाही? कसलं बी काय बी गडबड असू, पुरीच्या घरी जात, नीट ऐका, पुरीच्या बापाने पुरीच्या घरी जात असताना काहीतरी हातात घेऊनच जायचं. रिकाम्या हातानं पुरीच्या घरी जायचं नाही, कधीच जायचं नाही. तिकडं पुरीच्या घरी सोन्याचे झाडं असू द्या तरी तुमची 2-3 आंबे का व्हायना घेऊन पुरीच्या घरी जायचं. त्याने तिकडे फेकून देऊ पण तुम्ही न्यायचे. माझं बोलणं कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? रिकाम्या हातानं जर तुम्ही गेलात, कोट्यावधीच्या घरात दिलेली पोरगी असू द्या तरी सासू तिला टुचून बोलणारच. हात हलवीत आला ना हात हलवीत गेला, तुझा बाप काय आणलं ग तुझ्या बापानं? कारण या जगात सुनवास नाही, या जगात सासरावास नाही, ननंदवास नाही, एकुलत्या एक सासूचा वास येतो, बाकी कुणाचाच वास येत नाही. त्याला नावच सासूरवास आहे. काय नाव आहे त्याला? फक्त सासूचा वास येतो म्हणून त्याचं नाव सासूरवास आहे. लय टुचून बोलणार महाराज, टुचून बोलणार, काहीच कमी नसू द्या तरी बी पुरीच्या घरी रिकाम्या हातानं जायचं नाही. एखाद्या वेळेला शेजारच्या घरातलं माणूस मेले आणि माणूस मौतीला गेला, मातीला गेला म्हणलं, आता काही नेता येते का? बोला की, काही नेता येते का? गडबडीनं माणूस आला आणि मग पुरीच्या घरचे चहा प्यायला बोलणार का नाही बोलणार? बोलविले. मग चहा पेलं, लेकरं मांडीवर इकडून बाबा आले आजोबा आले, मग तरी बी खायला काही नेहलंच नाही. आता बरोबर आहे का नाही? पोरगी आहे का डोंबऱ्यांना? पोरगी नाही, पोपडांना बी नाही वाटतं. तुम्हाला तुम्हाला तिघाला बी पोरी नाही. हा मग बरं आहे. मोहिते साहेबाला आहे बरोबर, तुम्हाला आहे बरोबर आहे का नाही? म्हातारे तुला आहे का पोरगी? नाही. मग चुरू चुरू तर लय बोलायला लागलीस म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? इकडं बघा, नीट ऐका, इकडं बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता एकच मुद्दा ऐका. आता काय करायचं? पर्याय पोरगी नसली तरी माहितीच आहे की भावाला बिवाला आहेतच की तुमच्या बी, बरोबर आहे का नाही? आता इकडं बघा, मातीला गेलं, जवळ तर काही नाही नेलेलं खायला आणि निघायच्या टायमाला मग पर्याय निघून यायचं घरी का मी हातान? तसंच नाही 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 नाही, अशी असती सिस्टीम. येऊ का ताई, येऊ का? हो पिलो, चल येतो येतो. अहो मी सकाळी सकाळी निघालो, माझ्या लक्षात नाही काही वाघाला खायला बी आणलं नाही. अंदर राव दे नगा 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 राव दे एवढे राव दे, आणि नगा पप्पा नगा त्याला लय खायला राव दे एवढे. 100 रुपये का व्हायना त्या लेकराच्या हातात घालावं लागतील का नाही? बोला की. आणि जर का तुम्ही तसेच निघून आलात की पाऊल बी घराच्या बाहेर टाकले की सास एवढी भीक लागली, रुपया लेकराला दिला ना, ही सिस्टीम ध्यानात बसायला लागलंय का नाही? त्याच्यामुळं कानावर गेलंय घरानं. माहेरला आता पुरीला आणायला जायचंय, पण आता कसं जायचं? कसं जायचं? सीधा
वाटायला लागलं का नाही? पब्लिक बघा ना किटवर भाऊ कुटवर बघू नका त्या का थोबाट. इकडे बघा, मी सांगायला लागलोय. विश्वास ठेवी जा माणसावर थोडा तरी. इकडे बघा, आता पुरीच्या घरी जायचंय म्हणल्यावर मूळ यावं लागतं. काय लावावं लागते? मूळ. आणि करुणी सिद्ध मूळ साऊले भातुके. भातुके म्हणजे खाऊ. भातुक कळन का तुम्हाला? साऊले भातुके हे तुमच्या आता जुन्या लोकांना कळण, नवीन पुरीला काही कळणार नाही. भातुक म्हणजे काहीतरी खायला घेऊन जावं लागायचं. लेकराला खेळणे, डोक्याला ती टोपडं असायचं, आंगड टोपडं म्हणायची त्याला. काय म्हणायची त्याला? तुमच्याकडे शब्द आहे का नाही? ती अशी सजवायची मस्त पैकी ती टोपी, त्याला वरी गोंडा आणि टक्कूची, बरोबर आहे का नाही? हा, ती घ्यायचं, ते एक बाळूत, ते सगळं लेकरा त्याला भातुक म्हणते. त्याला काय म्हणते? साऊल भातुक. हे सगळं घेऊन जावं लागतंय. रिकाम्या हातानं भांडणं बी झालेली असली तरी एवढं घेऊन जावं लागते. मुराळी म्हणते त्याला. काय म्हणते? मुराळी आलाय. मुराळी, मुराळीच म्हणतात का इकडे? मग ती करंजा वगैरे इकडून पुरी करून करंजा पाठवल्या जातात. करंजा, करंजी का पाठवली जाते पुरी सोबत माहिती का तुम्हाला? तुम्ही काहीतरी म्हणा जा. हे बघा, आपल्याकडे लक्ष द्या. मुलगी ज्या वेळेला नांदायला जाते त्यावेळेला शिदोरीमध्ये काय दिलं जातं? लाडू आणि करंजी. करंजीच म्हणतात ना. ती करंजी का पाठवली जाते माहिती? ते करंजी बनवता आता मशीन निघाल्यात. पहिले हाताने अशी करंजी, त्याला काय करावं लागायचं त्या करंजीला? मुरडच म्हणतात का इकडं? मुरड. ऐका ना, मुरड घालावं लागायची. मुरड. करंजीला मुरड का घालायची माहिती तुम्हाला? आणि ती पुरी संगच का पाठवायची मुरड घालून? माहित नाही? मी सांगतो, ऐका. त्या पुरी सोबत करंजी द्यायची आणि त्या पुरीला सांगायचं, बाई मुरड घातलेली करंजी दिली. आतापर्यंत इथं कसं बी वागणं जमत होतं, पण नवऱ्याच्या घरी तुझ्या वागण्याला जरा मुरड घाल. इकडे कसं बी जमत होतं, झगा हे ते, पण तिकडं जरा साडी, जरा मुरड घाल. लक्षात यायला लागलं का नाही? कळायला लागलं? हा, जरा थोडीशी मुरड घाल. वागण्याला मुरड घालावं लागायची. म्हणून जुनं तत्वज्ञानच काही वेगळं होतं महाराज. आता तसं काही साहेब राहिलं नाही, काळ बदलला गेलाय आता बघा. आणि म्हणून मग आता मूळ पाठविलं, साऊले भातुके. आता मूळ आलंय म्हणलं, येती दिशे एके न्यावयाशी. ज्या मूळ म्हणजे मुराळी. मूळ म्हणजे काय? मुराळी आलाय. मायक बंद करा. मुराळी आलाय त्या अर्थी आता येणार आहे, नेह्याला येणार आहेत. आता नेह्याला येणार आहे म्हणून कळाल्यावर समजा आता इकडे कोणतं गाव आहे? इकडे एखादं गाव नाही का कोणतं? पिटकेश्वर इकडे का? ती पिटकेश्वर इकडे, इकडे काठी, बरोबर आहे का? त्याच्या पुढं समजा इकडं, आता इकडं कोणतं राहिलं महाग? निमगाव आहे. आता बघा, आता पोरगी इथे राहते. एक्या गावातल्या निमगाव मधल्या 2 पुरी काठीला दिल्यात. माझ्याकडे लक्ष द्या. काठीला 2 पुरी दिले, शेजारी शेजारी. तिकडे बी शेजारी आणि इकडे बी शेजारी. मग आता पहिले एका पुरीचं नाव सकीन, दुसऱ्या पुरीचं नाव ठक्की. समजा की काय त्याला सकीन ठक्की. मग दिवाळी आली आणि सकीचा बाप सकीला न्यायला आला आणि ठेकीदारातून चालली होती. लगेच बघितलं, माय म्हणली आप्पा. आप्पा म्हणायचे. काय माय सकीला न्यायला आलात? हो न्यायला आलोय. आमचे पप्पा दिसले का? असते का नाही सांगा की. आमचे पप्पा दिसले का? हा म्हणलं होता, पण ते अकलूजला जायचं म्हणलं होता. अकलूजून येता येता तुला घेऊन जाणार आहे. आता बाप नेह्याला येणार आहे हे कळाल्यावर पुरीचं मन लागतंय का कशात? बोला की. कारण सकी बी गेली, आता राहिली एकटी ठकी. मन लागतंय का? बोला की. निमगावची इकडली पोरगी आणि झाडून असं काढायला लागली. अशी झाडीत नाही ती, अशी रस्त्याक बघत राहते. कुठं बघत राहते? कुठं बघत राहते? त्याची पंथे माझे लागले शेची, त्याची पंथे माझे लागले शेची. सारखी कुठं बघत राहणार? कोणत्या रस्त्या का बघत राहणार? तुकोबऱ्या मध्ये आमचं बी तसं झालं. त्याची पंथे माझे लागले शे चित्त, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार.
काय करू उपचार कोप मोडत जरल्या काय करू उपचार कोप मोडत जरल्या देव न्यायला येणार आहे आम्हाला दिसलंय पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला या प्रयाण काळी देवे विमान पाठविले आलंय देव दिसायला लागलाय आणि मग आता वाट पाहे नित्य माहेराची आसवरी बघायले विमान दिसलं आला आता निहिल मला तुका म्हणे बारा वाजत आले आणि आजचाच तो दिवस होता आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं की आपल्या कलावतीबाई निघून गेल्या देवाचा निरोप त्यांना आला आणि देवाचा निरोप आल्याच्या नंतर आपल्यातून निघून गेल्या त्यांचंही लक्ष होतच तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माया बाबा अंगे आपुलिया माया बाबा माय बाप सुख दुःख माझे आई केले कानी कळवळा मनी करुणेचा अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला 5 चरणाचा अभंग होता कमी बॉल मध्ये जास्त रन काढायच्या होत्या पण काढल्या 2-3 म्या काढल्या 2-3 ह्यांनी काढल्या पण काढल्या बरोबर आहे का नाही असं मिळून हा बस खाली कांबळे बस खाली असा हा सुंदर उत्सव संपन्न झाला।